शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्र हो, माझ्या भाचीचा लग्न आहे, तर पर्णिका भिवंदे याचा। तर आजच्या या व्लॉगमध्ये आपल्या गावातलं लग्न बघूक मिळणार आहे। आज आहे हळद आणि उद्या लग्न असणार आहे, पण हळदीपासून लग्न मी कव्हर करणार आहे। तर गावातली हळद कशा प्रकारे होता आणि तसंच लग्न कशा प्रकारे होणार, तर ते सर्व पारंपरिक रीतिरिवाज आपल्या या ब्लॉगमध्ये बघूक मिळणार आहेत। आपल्या गावखडी गावात भंडारवाडीतच लग्न असणार आहे। तर आता मी जाताना हळदीक, तर हळद दाखवते तुमका कशी असतं ती। त्या ठिकाणी आहेत ना थोडीफार हळद झालेली असतातच, त्याच्यानंतर हळदीनंतरचे पण काही रीतिरिवाज आहेत, तर ते तुमका मी आता पहिले दाखवत आहे। ना इकडे आई ताईची ओटी भरताय आणि ह्या आहेत माझ्या ताई, नवरीच्या आई निशुताई। आणि आपल्या इकडे आता सर्व ह्या परिवारातील हॅलो, आणि इकडे आहेत नवरीच्या आजी, आत्ते माझी आत्ते आजी। हळद ना मित्र हो झालेले आहेत। हाय नवरीच्या आत्या हळद मित्र हो झालेली आहे, माका योग आहेत ना थोडं उशीर झालं। तर मित्र हो या ठिकाणी आहे पर्णिका माझी भाची, आणि आता लवकरच नवरी होणार आहे। तर पर्णिका तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि आता हळद झालेली आहे मित्र हो, आणि आता इथे आरती सुरू आहे सर्व केळवण। आता आरती करण्यासाठी या ठिकाणी सर्व महिला जमलेल्या आहेत।
तर मित्रहो, काल झाली हळद, आज आहे लग्न आणि लग्नाचा मुहूर्त आहेत ना 11:30चा आहे, 11:35चा आहे. सकाळचा मुहूर्त असल्यामुळे आहेत ना थोडी घाई झालेली आहे, परंतु आहेत ना लग्नाचा मंडप लग्न घरापासून साधारण 1 ते 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे, त्यामुळे प्रवासाचं वगैरे असं काही टेन्शन नाही आहे. तर चला आता आपण जाऊया लग्नाला. एसटी पण आली तेवढ्यात. वहिनी, अक्षता, या आमच्या वहिनी आणि या आमच्या ताई. पेढे कुठे आहेत? आज काय आहे जेवण? जेवण काय आहे? मुली वगैरे आल्यात काय चांगल्या चांगल्या? बघून ठेव मला एखादी.
आते जेवण कसं झालंय? मस्त. पोटभर जेवलं ना? हो, जेवलो. जिलेबी सांगू का अजून? नको नको. एक घे माझ्यासाठी. लग्नात आहे ना मस्तपैकी जेवलोय पोटभर. त्याच्यानंतर आहेत ना तिकडे जरा गरम होत होता म्हणून म्हटलं आता सदरो काढूया. मग घराशी आलोय मी. घरानं जरा चेंज वगैरे केलंय, थोडा वेळ झोपलोय आणि आता पुन्हा एकदा चाललोय लग्नात. बंधू पण इकडे प्रेझेंट पॉकेट देत आहेत. तुम्ही नाही आला होतात बंधू? नाही. आंबे काढायला गेला होतात काय? इकडे माझी भाची अधिरा. ए हाय. हाय कर. पाटी बसणार. पाठी बसणार आहेस तू? पुढे बस माझ्या बरोबर. पुढे 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 ये. अरे पुढे ये. हा पाटी बस. पाठी बसायचं ते का? काय तो? अरे लाव लाव. इकडे बघ. इकडे बघ. मस्त रे. तर मित्र हो, हा जो मंडप दिसतोय ना आपल्याला, तर हा मंडप आपल्या पावसकर काकांनी बांधलेला आहे. तुम्हाला जर रत्नागिरी तालुक्यात कुठेही मंडप पाहिजे असेल, अगदी साध्या त्या एकदम हाय फाय चांगल्यात चांगला मंडप जरी पाहिजे असेल, बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत, तरी तुम्ही आपल्या पावसकर काकांना संपर्क साधू शकता. काका तुमचा नंबर सांगा ना. 96 37 59 59 36 65. तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आता लग्नानंतर आहेत ना एक रिटर्न गिफ्ट असतं ना, तर आता आपल्याकडे रिटर्न गिफ्ट देत आहेत वहिनी. तर कोणाकडून? विवंदे परिवाराकडून. तर हे बघा, ही पिशवी आहे मस्तपैकी, एक दीदीसाठी आणि आईसाठी. आणि आपल्या इकडे हे बघा सर्व परिवार बसलेलो आहे. हे आजोबा नवरीचे. मस्त झाला लग्न कार्यक्रम, एक नंबर. लग्न समारंभाचा कार्यक्रम खूप छान असा पार पडलेला आहे. आणि त्यानंतर आता कार्यक्रम आहे तो म्हणजे कूळ हलवण्याचा. तर प्रत्येकाच्या लग्न झाल्यानंतर कूळ हलवण्याची प्रथा ही प्रत्येकाच्या लग्न समारंभात लग्न कार्यात असते. त्याचप्रमाणे आता इथे सुद्धा येत नाही, पार पडली जाणार. त्यानंतर मग मुलीची पाठवणी होणार आणि आमचे जावई बापू आहेत ते आहेत पुण्याचे. मग आज इथून कूळ हलवल्यानंतर मुलगी जाणार आहे ती पुण्याला. त्यानंतर मग त्यांची त्या ठिकाणी घरभरणी वगैरे होणार. मग पुढचे विधी तिकडे काय असतील ते. तर मित्रो, हे आहे कूळ. हे कलमाचं कूळ आहे. म्हणजे आमच्यामध्ये कलमाचं कूळ ठेवलं जातं. आता प्रत्येकाचं कूळ हे वेगवेगळं असू शकतं आणि ज्या लोकांना त्यांचं कूळ माहीत नसतं तर ते लोक कलमाचं कूळ ठेवू शकतात. हे निलेश सकाळी पण तसोच तर मित्र हो, आता सर्वात भावुक क्षण आलेला आहे तो म्हणजे की मुलगीची पाठवणी करणे. आणि यासाठी परिवारातील सर्व सदस्य एकत्र जमलेले आहेत.
करवलीने नवरदेवाचे चप्पल लपवलेले आहेत, बूट लपवलेले आहेत आणि त्याचीच मांडवली आता होते या ठिकाणी. कमेंट करून मला सांगा नक्की किती रुपयामध्ये मांडवली झालेली आहे ते. तर मित्र हो, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.